तर भोंदू अशोक खरात याचे काळे कारनामे बाहेर आल्यानंतर आता त्याची पत्नी कल्पना खरात हिच्या विरोधात देखील शिर्डी पोलीस ठाण्यात आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल झालाय। सध्या कल्पना खरात फरार आहे। कल्पना खरातचं माहेर सिन्नर तालुक्यातल्या पाडळी गावात आहे। एकीकडे कल्पना खरात मोठ्या घरात राहायची, मात्र माहेरकडील घर अत्यंत दुरावस्थेत असल्याचे चित्र पाहायला मिळते। मात्र कल्पना कुणाची फसवणूक करू शकत नाही अशी प्रतिक्रिया कल्पना खरातचे भाऊसाई मंगला शिंदे यांनी दिली आहे। त्यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी नितीन ओझा यांनी। भाऊसाई आपल्या बरोबर आहेत कल्पना खरात यांच्या। काय किती लग्नाला होत्या तुम्ही त्यांच्या? मी लग्नाला नव्हती, डिलिव्हरीला जायला होती। त्यांचं जमलं ते मला माहिती नाही। मग कसं झालं आणि काय झालं त्यांच्या मोठ्या भावानं केलं ना, ते बी वारले 17 वर्ष झाले त्यांना। पण आम्हाला काही त्यांच्या वयात एवढा फरक आहे कल्पनाचं। कुठलीच गोष्ट मला माहिती नव्हती। आपल्या माहेरचं घर चांगलं व्हावं असं त्यांची वाटलं नाही का? कशाला आपण कशाला एवढं त्यांचं कशाला घ्यायचं आपण, असं आहे ना आपल्याला। पण त्यांनी सांगितलं का मी बांधून देऊ का नको? नाही तसं काही नाही, आपलीच अपेक्षा नाही ना हो। आता हे बघा, तुम्ही शेवट तुमचे जावई आहेत, माझा नंदई येते, तुमच्या घरातले जावईच म्हणावं लागेल तसं। त्यावेळेस ते चांगले होते असं सगळेजण म्हणतात, मात्र आज जे काही समोर आलंय हे काय वाटतं? कुटुंबातले तुम्ही त्यांच्या जवळपासचे काय धक्के बसले म्हणून धक्का बसला आम्हाला। तर आमची पोर लय शांत आहे, लय गरीब आहे, तिच्या सुद्धा काही गोष्टी लक्षात नसल्या आणि मुलं एवढं वाढलं बा असं झालं ते। नाही, पण आता तुमची जी मुले आहेत तिच्यावर देखील आता शिर्डीत गुन्हा दाखल झालाय। तिच्याही नावावर अनेक ठिकाणी प्रॉपर्टी आहे, तिने देखील आर्थिक फसवणूक करायला मदत केल्याचं आता समोर दिसतंय। काय असं वाटतं ती करेल असं? नाही ते करू शकत नाही। फसवणूक झालं आहे ना, फसवल्यासारखंच झालं ते। त्या काहीच करू शकत नाही बा। आता एकदम बावराती पोर होती हो, गरीबातली ना। आई वडील सगळे अशी शेती करायची, जनावर गुरं वासरं आमच्याकडे। या बोंधू बाबांनाच त्यांनाही फसवलं काय? मग आता काही सांगताच नाही येणार, मी नव्हतीच इथे तेव्हा काय सांगू आता। नाही, आता जे काही समोर येते त्याच्यावर वाटतं का तुमच्या त्या कल्पना खरातला अंधारात ठेवून हे सगळं सुरू होतं? आता आपण काय सांगणार आहे, असं आहे ना, मी काय सांगू शकत आहे बा। नितीन ओझा, एबीपी माझा, पाडळी, सिन्नर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।